अहो गुड्डूचे पप्पा, मी तुम्हाला एक सांगते. हा बोल. मी आता मार्केटमध्ये गेली ना, आणि मार्केटमधून पूर्ण मार्केट झालं माझं फिरून, भाजीपाला घेतला, काय जे घ्यायचं ते मी घेतलं. आणि रस्त्याने चालतच होते. मी खरोखर सांगते बरं का, मी पण एक बाई आहे, मी असं कोणाचं खोटं सांगत नाही. तर त्या बाईचा धक्का त्या माणसाला इतका जोराने लागला की तो बिचारा असा वाकडा झाला आणि पळत होता. तरी पण तो तिला काय म्हणतो, सॉरी. आपला धक्का त्याला लागला आणि तो म्हणतो की सॉरी. तरी ही बाई उलट त्याला शिव्या द्यायला लागली. मी खरोखर म्हणते की लोक म्हणतात की माणसाची चूक आहे, पण खरोखर कधी कधी माणसाची चूक नसताना बी त्या बिचाऱ्याला शिव्या खाव्या लागतात. अक्षरशः त्या बाईने त्या माणसाला शिव्या दिल्या, माझ्या डोळ्याने मी बघितलं आणि कानाने ऐकलं की बुवा याने इतका, या बाईने इतका जोराने असा ढकलला त्या माणसाला की बिचारा असा वाकडा झाला आणि तोच वरून तिला सॉरी म्हणतो. म्हणजे असं करायला नाही पाहिजे ना आपण. म्हणजे बायकांसाठी सवलत आहे तर काही करायचं काय? हे नाही हे नाही, एकदम चुकीचं आहे ना. बायांचं खरं म्हणजे कधी कधी चुकते हा. आणि त्यांनी स्वतःला म्हणजे सावरलं पाहिजे. हा. आणि मान्य करत नाही बाई. मान्य बाईनं हे केलंच मान्यच पाहिजे केलं चूक असली पाहिजे. तर. मग चूक असली मला तर मला म्हणजे खूप वाईट वाटलं हो. असं करायला नाही पाहिजे ना. बरोबर आहे. मग मी त्या बाईला म्हणते, अहो ताई तुमचा धक्का लागला. ते म्हणते, हो का बसा. म्हटलं बाई तुला हात जोडते, अशा बायका दिसल्या तर माणसं काय रस्त्याने कसे चालणार. हा.